बाप्पा कला केंद्र पाटील साहेबांचं ना? ओके मंडळी, मी नंबर डिस्प्ले केलेला, आवडलं नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. यूट्यूब चॅनल मेहुल आनंदी. आजचा मंडळी ब्लॉग खास विशेष आहे. आज आपण कुठे आलो आहोत? आपण आलोत मंडळी गणपती बाप्पाच्या माहेर घरी, म्हणजे हमरापूरला येण्याचं मुख्य कारण म्हणजे इकडचे गणपती बाप्पा खास फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणा तर भारतात नाही जगामध्ये. तर तेच गणपती बाप्पा आपण आज बघायला आलो आहोत. चला आधी वेगळा झाला होता तुम्हाला गणपती बाप्पा जसे जसे आहेत, भरपूर इथे चित्रशाळा आहेत, मोठमोठे छोटे गणपती आहेत, माझ्या मागे बघू शकता. तर आपण त्या एक्सप्लोर करून बघणार आहोत. हमरापूरचे गणपती बाप्पा आहे बघा. दादा आपल्या बरोबर आहे. दादा, हो दादा, गणपती बाप्पा. आता आपण आलो होतो हमरापूरला. आपलं नाव? बाळू पाटील. अच्छा, बाळू पाटील. तुम्ही राहणार इकडचे? इथंच. अच्छा, सुंदर मध्ये आपल्या बाप्पा कला केंद्रामध्ये यांच्यास आपण कारखान्यात जाऊन एक्सप्लोर करू गणपतीच्या मूर्त्या. केंद्र बाप्पा कला केंद्र, विजय पाटील साहेब, संतोष पाटील साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यांच्याकडे सुबक अशा मूर्त्या आहेत POPच्या, त्या आपण आता बघू. आत्ताच बघा यांच्या ट्रकमधून, टेम्पोमधून काही बाप्पाच्या सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत, त्या आपण आता एक्सप्लोर करून बघू. इकडे सुद्धा बघा बाप्पाच्या मूर्त्या आहेत, पण इथे अजून काम अपुर आहे, पूर्ण करण्याचं बाकी आहे. तर पुढे ज्या काय मूर्त्या रेडी आहेत तिथे आपण बघू. बघा भरपूर अशा मूर्त्यांचं काम चालू आहे इथे. सर दादा नमस्कार, काय नाव आपलं? विक्रम पाटील साहेब. अच्छा, बघा असा गणपती बाप्पाचा सुंदर कारखाना, हमरापूरच्या जगप्रसिद्ध मूर्त्या. काम जोरात आहे ना दादा? आता गणपतीसाठी राहिलेत अवघे 40-45 दिवस, बरोबर. आता दिवसाची रात्राचे दिवस करून आपल्याला काम पूर्ण करायचं आहे, आणि ते होणार सुद्धा गणपती बाप्पाच्या आशे. तसा तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा आहे. तर तुम्हाला तुमच्या कामासाठी, कार्यासाठी सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थोडा गणपती बाप्पाच्या मूर्त्या पुढे बघून घेतो. ओके, हा इसा मूर्ती तयार चालू आहे, आतल्या थोडा बघून घेतो. गणेशामध्ये एंट्री करताना कृष्ण रूपातली बाप्पाची बघा काय सुंदर सुबेक अशी मूर्ती, आणि अशा काय मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत हमरापुरीमध्ये. वा, एक मूर्तीचं, POPच्या मूर्तीचं काय काम बघा ना. बाप्पा जणू आपल्याकडेच बघतोय आणि आपल्याला आपल्या घरी येण्यासाठी आतुरतेने वाट बघतोय. सुंदर अशा कलाकृतीचं दर्शन आणि सुंदर अशा मूर्ती, प्रश्नच नाही, एकदम मस्त मूर्ती. ते बघा एक छोटा गणपती आहे, कृष्णरूपी मूर्ती. ही बघा, ही मूर्ती बघा मस्त. सुंदर अशा मूर्ती. शेष नागावरती श्रीकृष्ण अवताराची मूर्ती. काय मूर्ती आहे, एक नंबर, जबरदस्त मूर्तीचं काम. बाप्पाचा ऑलमोस्ट खजानाच आहे, काय म्हणाल मंडळी. भरपूर अशा गणेशाच्या मूर्ती POPमध्ये. हमरापूर म्हणजे गणपती बाप्पाचं माहेरघरच आहे. गणपती बाप्पाच. आणि या सगळ्या मूर्ती आकार घेत आहेत आपल्या भक्तगणांकडे यायला. हो नक्की.
गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती दादा त्याला फायनली बहुतेक टच देत आहेत. 1-2 मिनटं दादांशी गप्पा मारू. दादा आपलं नाव? साईड ठाकूर. तुम्ही राहणार इकडचेच हमरापूर? पेणचे. ओके दादा, मी ही मूर्ती समोर बघतोय, तुम्हाला सांगू का, एकदम मनमोहक देवाचं रूप आहे. त्याचं सांज, त्याच्या मोत्याची माळ, त्याच्यावरचा मुकुट, हे काय म्हणजे हे कृष्णरूपी काय 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 आहे एक्झॅक्टली? कशी मूर्ती? ब्राह्मण रूपातली मूर्ती. ओके. अच्छा. मग हे जे फेट्याचं वर्क आहे कुठून यावं लागतं तुम्हाला? अच्छा, तुम्हीच करतात. ओके. हे रेडीमेड फेटे असतात ना? ओके. पण बाकी स्वतः बनवतो. अच्छा, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बनवतो. वा, सुंदर. आणि एक्झाम्पल हे आता बाप्पाची मूर्ती कुठे जाणार आहे? हां. अच्छा, म्हणजे अजून ही डिसाईड व्हायची आहे. ओके. पण सांगू, एकदम सुंदर अशी बाप्पाची मूर्ती या कारखान्यामध्ये करण्यात आली. आपल्या कारखान्याचं नाव काय म्हणाल? बाप्पा कला केंद्र. पाटील साहेबांचं ना? ओके. म्हणजे मी नंबर डिस्प्ले केलेला, आवडलं नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. अदरवाईज तुम्ही जरूर इथे येऊन बघा बाप्पा कसा आपला सजतो आहे. आणि कुठची मूर्ती आवडल्यास नक्की बुक करा. तर आपणही ह्या कला केंद्राला भेट दिली. भरपूर असे गणपती बाप्पा, जर आपण नेहमी म्हणतो हमरापूर पेण हे गणपती बाप्पाचं माहेर आहे. बऱ्याचशा मूर्तीचं अजून काम चालू आहे, बाकी आहे. पण रात्रंदिवस एक करून इकडचे मंडळी हे काम पूर्ण करणार असं त्यांना विश्वास आहे. आणि ते म्हणाले आमचा नेहमीचा व्यवसाय आम्ही करतो सुद्धा. जगभरामध्ये, देशभरात, महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मूर्त्या हमरापूरवरून जातात. चला, तुम्हाला ह्या व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला? मला आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक गणपती बाप्पाची मूर्ती आत्ताच रेडी झाली आहे, हे बघा. आणि दादा तिथे त्याला शोकेशमध्ये ठेवत आहे. कोणाला आवडल्यास ते याला कॉन्टॅक्ट करतील आणि बुक करतील. बघा, अशी फायनलाईज झाल्यानंतर, टच दिल्यानंतर इथे वरती शोकेशमध्ये ठेवली जाते. म्हणजे कोणी काय इथे हात वगैरे लावणार नाही. आणि कारण ह्याचं फायनल टच पूर्ण झालं आहे. बरोबर ना दादा? चला, थँक्यू. बरोबर दादा आहे. काय आपलं नाव? संतोष पाटील. हे खास पेंटिंगचं काम करतात का? तरी किती वर्षापासून करतात दादा तुम्ही? 10 वर्ष झाली. तुमच्या या 10 वर्षाचा एक्सपिरियन्स जरा शेअर करा ना, 1-2-3 मिनटामध्ये. नाही, तुम्ही जी सुरुवात केली तर 2015 साली केली, बरोबर? आणि 2025 साली, जास्त वेळ तुमचा घेत नाही, 1-2 प्रश्न विचारतो. त्या 10 वर्षामध्ये कलर कॉम्बिनेशनमध्ये काय तुम्हाला फरक जाणवला? म्हणजे ग्राहक जेव्हा येतात गणपतीसाठी तेव्हा काय काय डिफरन्स किंवा काय काय त्यांना काय लागतं?
त्यांना एकदम स्पेशल मूर्ती हव्या असतात. अच्छा. एकदम नाजूक घरातल्यासाठी ते गणपती घेऊन जातात. हां हां. त्यांना आत्ता जास्त डिमांड डायमंड वर्क वगैरे धोतर वगैरे ते चालू आहे सगळं. अच्छा, म्हणजे दरवर्षी त्यांना काहीतरी ॲडॉन पाहिजे काही ना असते. काही त्यांना नवीन पाहिजे असतं. हां हां. काही ना काही दरवर्षी त्यांना काहीतरी नवीन मूर्त्या पण नवीन आपल्या इथे अँटिक वगैरे मूर्त्या बनवल्या जातात. 10 वर्षापूर्वीची मूर्ती आणि 10 वर्षानंतरची मूर्ती 5, 7, 8, 9, 10 काय बदललं ह्या गणेश उत्सवामध्ये तुम्हाला काय वाटतं? भरपूर बदललं आहे. आता मूर्त्या पहिले सोबर आणि शांत बसवल्या जात होत्या, पण आत्ता एकदम अँटिक मूर्त्या बसवल्या जातात, जेणेकरून उंदरावरती गरुडावरती आत्ता जास्तीत जास्त करून अँटिक मूर्त्यांचा समावेश होतो. अच्छा, म्हणजे काहीतरी वेगळं करून दाखवायचं असं मला वाटतं. नवीन काहीतरी पाहिजे असते. हां हां. पण आता एक प्रश्न विचारू एक भक्त म्हणून, मी आता एक वर्ष गेली 10 वर्ष मूर्ती वगैरे सपोज केली, 11व्या वर्षी काय करायचं असं तुम्हाला कधी कन्फ्यूज व्हायला होत नाही का तुमच्या डोक्यामध्ये काय असतंच की अशी बनवली जावी? नाही, आम्हाला कसं बाप्पाची आवड आहे ना, हां तर हे चालूच असतं आमचं. बरोबर. नवीन काही ना काही जरी नवीन आलं ट्रेंडिंगला आलं तरी आमचं चालूच असतं. हां हां. म्हणजे तिकडे सर मी एक भक्त म्हणून बोलू शकतो की बाप्पा तिकडे सर तुम्हाला साथ घालतो की मी ह्याच रूपामध्ये येणार आहे, अशी माझी प्रकारे मूर्ती घडव आणि तुलाच ह्या बिझनेस म्हणून तुझं रोजचं ते जीवनमान चालू राहू दे, उपजीविका चालू राहू दे, पण माझ्या भक्तांना सुद्धा तेवढंच माझ्या भक्ती करण्यासाठी त्यांना संधी मिळू दे, तुझ्या हाते घडू दे. तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी भाग्यच असावं ह्या जन्माचं. 100% भाग्यच आहे आमचं. कारण का आम्हाला दुसरं काम करायला कंटाळा येतो, पण जेव्हा आम्ही गणपती बाप्पाचं काम करतो तेव्हा खूप आनंद होतो. आनंद होतो. तब्येत जरी डाऊन असली तरी काम करताना जी मजा आहे गणपती बाप्पाची ती दुसऱ्या कामामध्ये नाही. वा, काय वा, एकदम लाख मोलाचं वाक्य बोललं दादा. तर तुमच्या पुढच्या प्रवासात तुम्हाला धन्यवाद आणि देव तुम्हालाच असे शुभाशीर्वाद होते आणि तुमच्या हातून चांगली चांगली गणपती बाप्पाच्या मूर्ती अजूनही घडवते. आपलं नाव काय म्हणालं दादा? संतोष पाटील. चला, बरं वाटलं तुम्हाला भेटून. गणपती बाप्पा मोरया.